बातमी आणि बरंच काहीची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगामध्ये झालेली आहे। ईडी कोठडीनंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पुढील 14 दिवस राऊतांचा मुक्काम हा तुरुंगात असणार आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीनंतर दिलेली ही प्रतिक्रिया। संजय राऊतांना सेशन्स कोर्टानं 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यानंतर आता राऊतांचा पुढचा मुक्काम मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे। कोर्टासमोर सुनावणी जी झाली आहे त्यामध्ये ईडीनेच कस्टडी बोली ज्युडिशियल कस्टडी देण्यात यावी त्या प्रकारे कोर्टाने ग्राह्य धरून ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्यांना घेण्यात आलं आणि 22 तारखेपर्यंत ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे। आणि कोर्टाने त्यांच्या स्वास्थ्य संदर्भात जे काही त्यांची औषधे वगैरे चालू आहे, जेवण वगैरे घरचं देण्यासाठी आणि औषधं वगैरे वेळेवर त्यांना देण्यासाठी हे सगळं कोर्टाने आदेश पारित केलेले आहेत। आर्थर रोड जेलमध्ये संजय राऊत हे एकटेच नसणार आहेत। त्याआधीच राऊतांचे महाविकास आघाडीतले काही जुने सहकारी सुद्धा आर्थर रोड जेलमध्ये आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख आधीच आर्थर रोड तुरुंगात आहेत। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री आणि राज्याचे माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्येच बंद आहेत। या दोन माजी मंत्र्यांसोबत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी पोहोचलेत। संजय राऊत यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर त्यांचा दिनक्रम पूर्णतः बदलणार आहे। आर्थर रोड तुरुंगातल्या कैद्यांसाठी कसा दिनक्रम असतो तेही जाणून घेऊया। राऊतांचा कारागृहातला मुक्काम हा स्वतंत्र सेलमध्ये असेल। इतर कैदी आणि बंदिवान यांच्यात मिसळता येणार नाही। सकाळी 6 वाजता सूर्योदयाला दिवस सुरू होईल। यानंतर व्यायाम करायचा असला तर त्यासाठी वेळ, लागोपाठ चहा आणि नाश्ता मिळेल। सकाळी 11 वाजता जेवण, संध्याकाळी 5 वाजता जेवण। या दरम्यान काही वाचायचं असेल तर कारागृह अधीक्षकांच्या परवानगीनं वाचन करता येईल। तब्येत खराब असल्यास कारागृहातल्या डॉक्टरांकडून उपचाराची सवलत मिळेल। संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वतीनं जेलमध्ये औषधं आणि घरचं जेवण मिळण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, जी मान्य करण्यात आलेली आहे। दरम्यान संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे। मेडिकली त्यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत। त्यांना होम फूड देण्याची परमिशन दिलेला आहे। त्यांना जे काय मदत ज्या प्रकारे करता येईल कोर्टाने दिलेला आहे। बाकी त्यांना काही सुविधा दिलेली नाही। राजकीय सत्ता संघर्षात अनेकांना तुरुंगात घालण्याचा इशारा देणारे संजय राऊत अखेर तुरुंगात पोहोचलेत। राऊतांचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम किती दिवस राहतो, राऊतांचा तुरुंगातला अनुभव नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे। सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही आशा उरलेली नाही। अनेक संवेदनशील प्रकरणं ठराविक न्यायाधीशांकडेच दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांच्या याच वक्तव्यासंदर्भात आता ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या तक्रार दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलं होतं पाहूया। कि आपको बेल नहीं मिलेगी जब तक ये नहीं साबित करोगे कि आप बेकसूर हो। और वो कानून सुप्रीम कोर्ट ने कहा है सही कानून है, तो उस कानून अगर सुप्रीम कोर्ट ये कह दे कि सही कानून है, उस सुप्रीम कोर्ट की कितनी उम्मीद रखोगे उस सुप्रीम कोर्ट से? So the point that I am making is, what confidence do you have in a system where the laws of this nature are upheld by the Supreme Court? You can't have any confidence in that system. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय। राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांना दिलेले भूखंड मुदत संपून सुद्धा त्या भूखंडांचा अद्याप वापर झाला नसूनही पालिकेने
कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। या भूखंडांवर शैक्षणिक संस्था तर उभ्या राहिलेल्या नाहीतच, पण राजकीय नेत्यांनी हे भूखंड सुद्धा अद्याप सोडलेले नाही। त्यामुळे राजकीय नेत्यांनी या भूखंडांचं श्रीखंड लाटलं तर नाही ना, असा सवाल आता ठाणेकर विचारतायत। ठाण्यातील राजकीय नेत्यांचा प्रताप। नेत्यांनी लाटले शैक्षणिक भूखंड। मुदत संपूनही भूखंड संस्थांकडेच। राजकीय नेते असल्यानं कोणतीही कारवाई नाही। 10 शैक्षणिक संस्थांना दिलेल्या भूखंडापैकी 9 भूखंड विकसित करण्याकरता देऊनही या भूखंडांवर कोणत्याच शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या नाहीत आणि भूखंडावर शैक्षणिक इमारतीही बांधण्यात आल्या नाहीत। युवक कल्याण समिती 2 मजले बांधून बांधकाम धुळखात पडलं। मेस्को एज्युकेशन सोसायटी 5 मजले बांधून तयार आहेत। शारदा एज्युकेशन सोसायटीनं शैक्षणिक संस्था उभारून ती वापरात देखील आणली। एक्सेलियर एज्युकेशन सोसायटी, जगदाळे फाउंडेशन, सिद्धेश्वर एज्युकेशन सोसायटी, गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, आनंदीलाल आणि गणेश पोद्दार सोसायटी, सेंट झेवियर्स एज्युकेशन ट्रस्ट, यतीमखाना अँड मदरसा अंजुमन खैरुल इस्लाम ट्रस्ट या संस्थांचे भूखंड जैसे थेच आहेत। 2014 साली 10 पैकी 7 ठाण्यातील आणि 3 ठाण्याबाहेरच्या शिक्षण संस्थांना हे भूखंड देण्यात आले। यापैकी फक्त शारदा एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेची शाळा बांधून पूर्ण वापरात आहे, तर सिद्धेश्वर एज्युकेशन ट्रस्टनं उशिरा का होईना शाळेचं बांधकाम सुरू केलंय। बाकी शिक्षण संस्था असतील, त्यांच्या मागे असणारे राजकीय नेते असतील व त्यांना सहकार्य करणारे शहर विकास विभागाचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी संगनमताने हे सर्व प्लॉट असेच भूखंड असे धुळकट पडलेले आहेत, या सर्व प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी व्हायला हवी। यामुळे ठाणेकरांचं अतोनात शैक्षणिक नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल देखील बुडलेला आहे। माहितीच्या अधिकारात मिळालेल्या या माहितीबाबत आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित राजकीय नेत्यांना विचारलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी या विषयावर बोलायला नकार दिला। ठाणे महानगरपालिकेने शैक्षणिक संस्थांना दिलेल्या 10 भूखंडांपैकी एकमेव हा असा एक भूखंड आहे ज्या भूखंडावरती शाळा उभी देखील राहिलेली आहे आणि विद्यार्थी शिक्षण देखील घेत आहेत। मग याच भूखंडाला सर्व परवानग्या कशा काय मिळाल्या, इतर 9 भूखंडांना परवानग्या का मिळत नाहीये आणि हा सर्व भाग जो आहे हा पालिकेच्या विचाराधीन काय आहे, अशा अनेक प्रश्न उपस्थित होतात। याचबरोबर हे 9 भूखंड ठाणे महानगरपालिकेच्या नगर विकास विभागाला आणि राजकीय नेत्यांना कशात घालायचे आहेत का, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे। जवळपास 13 एकर जागा ठाणे शहरात या शैक्षणिक संस्थांना देण्यात आली आहे, ज्यावर मोठमोठ्या शिक्षण संस्था उभारल्या असत्या तर ठाणेकरांना शिक्षणासाठी मुंबई किंवा इतरत्र जावं लागलं नसतं। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे डम्पिंग ग्राउंडमुळे चिखलोलीकर हैराण झालेले आहेत। डम्पिंग ग्राउंडमुळे आजार वाढलेत की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे। घरं खरेदी करताना नागरिकांची फसवणूक देखील झाल्याचं आता बोललं जात आहे। डम्पिंगच्या त्रासातनं सुटका केव्हा होणार, असा संतप्त नागरिक प्रशासनाला सवालही विचारतायत। नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकाम असणं नित्याचंच झालेलं आहे। मात्र अंबरनाथ नगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंडच अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नगरपालिकेनं चिखलोलीमधल्या रहिवासी इमारतीच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड सुरू केल्यानं आता नागरिकांच्या संतापाचा अक्षरशः भडका उडालाय। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ते हॉटेल, सगळं ओके मध्ये आहे, असा डायलॉग शहाजी बापू पाटलांचा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता। आत्ता मी आलेलो आहे अंबरनाथच्या चिखलोलीजवळ आणि इथे पण असंच वातावरण आहे। बाजूला डोंगर आहे, सुंदर झाडी आहेत, मात्र इथलं वातावरण अजिबात ओके नाहीये। इथली लोक सतत आजारी पडतायत आणि त्याचं मागचं कारण आहे ते डम्पिंग ग्राउंड।
निसर्गरम्य अंबरनाथचा भाग असलेला हा चिखलोली परिसर. वाढत्या नागरिकीकरणामुळे या भागाला विशेष महत्त्व निर्माण झालंय. मुंबईपासून जवळच असूनही निसर्गानं या भागावर मुक्त हस्तानं उधळण केल्यानं अनेकांनी या भागात सेकंड होमला पसंती दिली. मात्र आता या परिसराला शाप लागलाय तो डम्पिंग ग्राउंडचा. अंबरनाथच्या मोरिवली पाड्यामध्ये सुरुवातीला कचऱ्याचं डम्पिंग केलं जात होतं. मात्र हे डम्पिंग ग्राउंड सुद्धा अनधिकृत होतं. मात्र आता ही जागा न्यायालयासाठी आरक्षित केल्यानं डम्पिंग ग्राउंड वर्षभरापूर्वी चिखलोली परिसरात हलवलं गेलं. मात्र रहिवासी इमारतींना अगदी लागूनच डम्पिंग सुरू केल्यानं इथल्या नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. जे डम्पिंग ग्राउंड आहे ते हटवायला पाहिजे, कारण ती मुले माझी 8 दिवसापासून आजारी आहेत. ताप, उलट्या, डेंग्यू, परत डासाचं प्रमाण वाढलेलं आहे. लोक भरपूर प्रमाणात आजारी पडत आहेत. टॅक्स घेतात, तो कशाचा घेतात? आम्हाला इथं गुदमरून मारायचा विचार आहे का त्यांचा? सर्वे क्रमांक 132 या भूखंडावरती डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्यात आलं होतं. त्यावेळेला हे डम्पिंग ग्राउंड तात्पुरत्या स्वरूपाचं असून लवकरच दुसऱ्या ठिकाणी पालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार असल्याचं पालिकेनं रहिवाशांना सांगितलं होतं. मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही डम्पिंग अद्यापही सुरूच असल्यानं नागरिकांचा संयम संपू लागलाय. जेव्हा जेव्हा नागरिकांनी या डम्पिंगच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. लोकांना धमक्या द्यायच्या, तो पोलीस अधिकारी बोलला हो बोलायचं नाही तुम्ही, हां अहो बोलायचं नाही, तू बी शेतकरी असेल कुठला तरी, मग आमच्या जमिनीचं तुझ्या जमिनीचं नुकसान झालं तर तुला चालेल का? नाही चालणार. मग आमच्या जमिनीचं नुकसान होतं आम्ही कसे काय सहन करणार? जेव्हा जेव्हा इथे लोक अडवायला येतात तेव्हा तेव्हा ते पोलीस दलाचा किंवा कुठल्याही ताकदीचा वापर करून लोकांना दाबण्याचा प्रयत्न करतात. आमच्या इकडनं हे गटार आहे, त्या गटारात डम्पिंगचं पूर्ण पाणी इथं उतरत आहे. आणि आता हे आमचं रेन वॉशिंगचं टँक आहे, हे बोरिंगच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे. तर हे बघा याच्यामध्ये किती पाणी, गार पाणी जमलेलं आहे. हे गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे प्रशासक, याला कसलंच घेणं देणं नाही. याला निवळ कुठेतरी पैसे कसे उकळता येईल ह्याकरता त्यांचं दिवसांरात्र ह्या त्या ठिकाणी काम करतात. रहिवासी भागात डम्पिंग ग्राउंड तयार करून नगरपालिकेनं नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. जर इथे तुमचं अनधिकृत जागा आहे तर आम्हाला हे प्रकल्पाला तुम्ही मान्यता का दिली? तिकडे बोर्ड का नाही? आम्हाला उत्तर आली की तुम्ही पहिलं नगरपालिकेत येऊन चेक करायचं होतं. म्हणजे हे बिल्डरांना OCCC देतात आणि आमची फसवणूक करतात. त्यांचं एवढं जर होतं पहिलं तर इथं त्यांनी बोर्ड लावायचा होता, इथं डम्पिंग ग्राउंड होणार आहे आणि इथं गृहप्रकल्प बनवू नका. म्हणजे किमान त्यांना फायनल रिलीफ येईपर्यंत टेम्पररी रिलीफ जरी. नगरपालिकेनं नागरिकांचे आरोप फेटाळून लावल्यात. माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी तर ही जागा कित्येक वर्षांपासून नगरपालिकेची असून बिल्डरांनी नागरिकांची फसवणूक केल्याचा दावा केलाय. त्यावेळेस तिथे कुठलेही रहिवासी तिथे राहत नव्हते किंवा तिथे बिल्डिंग्स नव्हत्या. ती जागा मोकळी होती. कालांतराने तिथे बिल्डिंग झाल्या. त्यात नागरिकांची काही चूक नाही आहे. आम्ही नागरिकांच्या बाजूनी आहोत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या वादात भरटला जातोय तो स्थानिक नागरिक, ज्यांनी मोठ्या आशेनं या निसर्गरम्य परिसरात घर घेतलं होतं. मात्र दुर्दैवानं आता यांच्या नशिबी वेळ आलीये ती उकिरड्या शेजारी राहण्याची. वेगानं वाढणारी शहरं म्हणून अंबरनाथ, बदलापूर शहरांची ओळख आहे. मात्र दुर्दैवानं या शहरांना सुद्धा आता डम्पिंग ग्राउंडचा शाप लागलेला आहे. आता हेच पाहायचं आहे की इथले सत्ताधारी आणि प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला सर्वोच्च महत्त्व देतात का आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निकाली काढतात का? कॅमेरा पर्सन रमेश भटसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांना त्रास होतोय हे जरी खरं असलं तरीही त्यांना लवकर दिलासा देणार असल्याची माहिती स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे. फक्त अंबरनाथच नाही तर बदलापूर शहरासाठी सुद्धा एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. अंबरनाथमधल्या चिखलोली परिसरात आलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक नागरिक हैराण झालेले आहेत. याविषयी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे नेमका काय ॲक्शन प्लॅन आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. श्रीकांतजी, नागरिकांना कसा दिलासा देणार आहोत?
आता जर आपण पाहताय तिथे तर चिखलोलीला जे डम्पिंग यार्ड केलेलं आहे हे एक टेम्पररी अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी प्रशासनाने केलेली. आपण अंबरनाथ आणि बदलापूरसाठी जो प्रोजेक्ट आणतो आहे, जो आता त्याला मान्यताही मिळालेली आहे, गेले 1.5 वर्ष आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे. फ्युचरमध्ये जर कचरा गेला त्या ठिकाणी तर कचरा कधीच डंप होणार नाही, तो त्याच दिवशी प्रोसेस होऊन त्याच्या विल्हेवाट लावण्याचं काम जे आहे ते प्रोसेसिंग युनिट करेल. तर असा एक युनिक प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. त्याला आता शासनाची मंजुरी मिळाली आहे. 146 कोटी रुपये जे आहे हे याला मंजूर देखील झालेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते आपण एक चांगला प्रोजेक्ट ज्या ठिकाणी डम्पिंग होणार नाही पण प्रोसेसिंग होईल, म्हणजे कंपोस्ट बनेल त्याच्यामधून ओल्या कचऱ्याचा, आणि सुका कचरा जो आहे हा रिसायकलला जाईल. श्रीकांतजी, तुमच्या बोलण्यातनं नागरिकांना फार मोठा रिलीफ मिळालं आहे, कारण की आत्ता तिथली जी परिस्थिती ती भयंकर आहे. नागरिकांचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेनं आम्हाला फसवलेलं आहे, पण नगराध्यक्ष ज्या होत्या त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की ही अनेक वर्षांपासून ही जागा नगरपालिकेची होती, त्यांची फसवणूक बिल्डरकडनं झालेली आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आणि आपण यांना आता रिलीफ कसा देणार? इथे जे कचऱ्याचं आरक्षण होतं हे खूप वर्षापासूनचं आहे, आणि त्याच्यानंतर तिकडे सोसायटीज आल्या, आणि जेव्हा सोसायटी आल्या लोकांनी घरं घेतली. लोक जर जास्त म्हणजे त्या टेक्निकल गोष्टीमध्ये जात नाही की आपल्या बाजूला आरक्षण कसलं, एवढं लोकांना माहिती नसतं. पण बिल्डरची ही जबाबदारी होती की लोकांना सांगणं की आमच्या बाजूला जी आहे, आम्ही जिथे बिल्डिंग बांधतोय त्याच्या बाजूला जे आहे कचरा डेपोचं आरक्षण आहे. तर हे बिल्डरांकडून जी फसवणूक झालेली आहे त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत की लोकांना तुम्ही सांगितलं नाही, लोकांना तुम्ही भ्रमित ठेवलं, आणि लोक जे आपले कष्टाचे पैसे घेऊन घर घेत असतात, आणि अशा ठिकाणी नक्कीच लोकांना घर घेणं आवडत नसेल, पण अशाही परिस्थितीमध्ये त्याही लोकांना आम्ही कुठे सोडणार नाही आहोत. तर हे होते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्यांनी अंबरनाथमधल्या नागरिकांना आश्वस्त केलेलं आहे की डम्पिंग ग्राउंड हे फक्त डम्पिंग ग्राउंड नसणार आहे, तर तो एक असा प्रोजेक्ट असणार आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्राला एक नवी दिशा मिळू शकते. त्रास होणार आहे तो थोड्या दिवसांसाठी होणार आहे, तो त्रास काही दिवस सहन करा, जेणेकरून तुमचं येणारं भविष्य असेल ते नक्कीच उज्ज्वल असेल. कॅमेरा पर्सन गणेश सोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. कोल्हापुरातील पन्हाळगड वारंवार कोसळत असून इतिहासाचा हा महत्त्वाचा ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, आणि त्यामुळेच जागतिक तज्ज्ञांकडूनच आता याचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त होतीये. वारंवार गडाचे भाग कोसळत असल्यानं पुन्हा जर याची पुनरावृत्ती झाली तर पुरातत्व विभागाचं ऑफिस फोडण्याचाच इशारा आता शिवप्रेमींनी दिलेला आहे. 350 वर्षांपूर्वीचा स्वराज्याचा जिवंत इतिहास नष्ट होऊ लागलाय. स्वराज्यावर परकीय आक्रमणाचे तोफगोळे झेललेला किल्ले पन्हाळगड, पण आता हा पन्हाळगड हळूहळू ढासळू लागलाय. गडांची केवळ देखभाल नसल्यानं पावसाळ्यामध्ये पन्हाळगडाची अशी दुरवस्था होतीये. सोमवारी सकाळीही पन्हाळ्याचा काही भाग कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. 4 दरवाजाची 15 दिवसापूर्वीच भिंत ढासळली होती. त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांनी याच्या विरुद्ध मोर्चा काढला, आंदोलन केलं. तरीही केंद्रीय पुरातत्व खात्याला याच्याबद्दल जाग आलेली नाही. केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी फक्त बघ्याची भूमिका आजपर्यंत घेत आलेली आहे. गडाची दुरवस्था आणि दरडी कोसळत असल्यानं यावर योग्य तो अभ्यास करण्याची गरज व्यक्त होतीये. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनीही जागतिक तज्ज्ञांकडून याचा अभ्यास करून दुर्ग संवर्धन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. एक अभ्यास करा, कारण काय झालेलं आहे की अनेक ठिकाणी आपण दरडी कोसळण्याचं प्रमाण हे राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात, याचा अभ्यास करण्यासाठी जागतिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सुद्धा आपण एकदा सूचना दिली होती. पन्हाळ्यानं परकीय शत्रूंचे अनेक वार झेलले, पण तो भक्कम पन्हाळा स्वकीयांमुळे मात्र नेस्तनाबूत होतोय हे वास्तव आहे. त्यामुळं छत्रपतींचा इतिहास नव्या पिढीला दाखवायचा असेल तर हे किल्ले जपायलाच हवेत. त्यासाठी सरकारनं वेळीच पावलं उचलून पुरातत्व विभागाच्या जोखडातून या गडांना सोडवून स्वतंत्र महामंडळाद्वारे त्याचा विकास करण्याची गरज व्यक्त होतीये. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. धुळ्यामध्ये कानबाईचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाईचा उत्सव साजरा केला जातो. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट.
धुळ्यातली ही कानबाईची विसर्जन मिरवणूक. मोठ्या संख्येनं जमलेल्या या महिलांनी मिरवणुकीत फेर धरलाय. या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. कानबाई आणि रानबाई या दोघी बहिणींना अनुक्रमे रेणुका माता आणि सप्तशृंगीचं रूप मानलं जातं. कानबाईला आयुर्वेदिक वनौषधींची पूर्ण माहिती होती. त्यामुळेच 107 प्रकारच्या वनस्पती आणि 7 नद्यांच्या पाण्यानं कानबाईची पूजा सजवली जाते. 2 दिवस हा उत्सव सुरू होता. अगदी घरोघरी गल्लोगल्ली ह्या कानूमातेचं दर्शनासाठी सगळेजण जमतात आणि खूप लांबून लांबून अगदी मुंबई पुण्याच्या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी नातेवाईक येतात आणि खूप जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केला जातो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, स्थानिक देवी देवतांच्या वर्षानुवर्ष होणाऱ्या जत्रा, यात्रा यांनी हा महाराष्ट्र नटलाय, समृद्ध झालाय आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा वेगळा ठसा दिसून येतो. दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धुळे. श्रावण सुरू झाला की शंभो शंकराला प्रिय असणाऱ्या कावड यात्रेला सुरुवात होते. हिंगोली आणि अकोल्यात कावड यात्रा सुरू झालेली आहे. जाणून घेऊया या कावड यात्रेविषयी. गंगा किंवा इतर नद्यांमधून कावडीमधून पाणी भरून आणायचं आणि त्यानं शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा. कावडीतून पाणी आणताना पिंडीवर अभिषेक होईपर्यंत कावड खाली ठेवायची नाही असा नियम आहे. अशी ही प्रसिद्ध कावड यात्रा सुरू झाली आहे. परशुरामानं ही प्रथा सुरू केली अशी आख्यायिका आहे. हजारो शिवभक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी होत असतात. कळमनुरी इथून ही कावड यात्रा उत्साहात हिंगोलीकडे मार्गस्थ झाली आहे. यावर्षी आमदार संतोष बांगर या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. हर हर महादेव आणि बम बम भोलेचा जयघोष यात्रेदरम्यान आसमंतात घुमत होता. हजारोच्या संख्येने शिवभक्त आज सकाळपासून तुम्हाला सांगतो की धुवाधार पाणी चालू आहे. पण माझा शिवभक्त हा रस्त्यावर उतरून भोलेनाथाचा जयघोष करण्यासाठी जागृत झालेला आहे. अकोल्यात दानापूर इथंही शिवभक्तांनी कावड यात्रा काढली. मुसळधार पावसातही भक्तांनी कावड घेत बम भोलेचा जयघोष सुरूच ठेवला होता. अकोल्यातल्या कावड यात्रेला 75हून अधिक वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शिवमंदिर परिसरात हा कावड उत्सव मनोभावे साजरा केला जातो. हिंगोलीहून मनीष खरात आणि अकोल्याहून कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.